राधे राधे. तर काल गेलो तो गांगेश्वर. आता खरं तर गांगेश्वर नाव नाहीये, गंगेश्वर आहे आणि अगदी माझ्या मनाजवळच हे स्टँड. आता गंगेश्वर महादेवाचं मंदिर त्यांना का पडलं तर ते आहेत तर पाण्याखाली स्वयंभू महादेवाची पिंड आहे आणि कंटिन्युअसली उन्हाळा पानकाळा काही असो तर त्या मूर्ती कधीच उघडी होत नाही, ती पाण्याखालीच बुडून असते, म्हणून त्यांना गंगेश्वर महादेव असं म्हणतात. आणि इकडे मस्त हातपाय वगैरे धुतले आणि मंदिरात एंट्री केली. तर छान असं लग्न चालू होतं आणि इकडे जो होतं हे पिंडावरचा जो गोटा असतो तो उचलायचा असतो. शेवटी आपला बी नंबर आला, काकांनी काही झालं नव्हतं. आता इथं शक्ती आणि श्रद्धा ह्या दोन्ही गोष्टी लागतात. तर आपण सुद्धा आपल्या मनातली इच्छा सांगितली. असं म्हणतात की उचललं गेलं तर इच्छा ही पूर्ण होत असते आणि उचललं गेलं नाही तर पूर्ण काही होणार नाही असं मानता आहे तिथली. तर आपण सुद्धा ट्राय केलं, अगदी आपल्या मनाच्या श्रद्धेने आणि ताकदीने या दोन्ही गोष्टींचा वापर करून शेवटी आपण उचललं. आणि सगळ्यात आधी तर आपण प्रार्थना केली होती आणि कुणालाही भेटताना मी राधे राधे बोलते, तर प्रभूंना सुद्धा राधे राधे केला आणि हर हर महादेव म्हटली त्याच्यानंतर. आणि पिंड जी होती ती उचलली गेली आणि त्यांना हे नाव खरंच खूप प्रिय असेल, कारण की महादेवांना जे आहे तर महादेवांचे आराध्य जे आहेत ते भगवान कृष्ण आहेत आणि कृष्ण भगवंतांना राधा नाव जास्त प्रिय आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी राधे राधे बोलली ती. चला इथेच एंड करते. राधे राधे.